सो नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये सॅम्स ट्रॅव्हल प्लॅन. आणि आज आपण आलो आहे सालेर फोर्ट, जो इतिहासातला सर्वात मोठा आणि सगळ्यात यशस्वी अशी लढाई जी मराठ्यांची झाली होती, तो किल्ला. सो आपण आहोत आता सालेरवाडी या गावामध्ये. सो इथे हॉटेल राजगड आहे. हॉटेल राजगडपासून हा उजवीकडे जो रोड जातो आहे, इथे थोडंसं चालत जाऊन जो डाव्या साईडचा रोड जाते, जी लोक चालत जातात, तिथून आपल्याला हा डोंगर चढायचा आहे. आणि या डोंगराच्या वरती एक डोंगर आहे, तिथे आहे आपला सालेर किल्ला. बघूया किती वेळ लागतो आपल्याला पोचायला वरती. हे बघा आता येतं, तिला माहिती नाही 5100 फूट चढायचं. सो मित्रांनो, सालेर किल्ल्याला यायचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की इथे कसं यायचं आणि ट्रेकसाठी किती वेळ लागतो. आज आमची मोहीम सुरू झाली सालेरवाडी गावातून, आणि ही आहे सालेर किल्ला सर करण्याची जस्ट सुरुवात. पहाटेची वेळ, थोडीशी गार हवा आणि डोंगरातल्या वाटा. अजून तर ट्रेकची फक्त सुरुवात आहे, पण उत्साह अगदी या धुक्यांमधून शिखरावरती पोचलेला. सो आज आम्ही अनुभवणार आहोत इतिहास आणि निसर्ग असा एक थरारक मिश्रण. चला तर मग या सफारीला सुरुवात करूया. सो ती आहे सालेरवाडी. तिथून आपण चालू केलेलं. इथून सरळ एक 10 मिनिटे झाले चालतोय. सो वाजलेत 9 आणि बघूया आपल्याला वरती पोचायला किती वेळ लागतोय. किती वाजले? सॉरी, 9:40 वाजलेत. 9:40. लोक बोलतात 2-2.5 तास वरती पोचायला लागतील. सो बघूया, या व्हिडिओमधून कळेलच तुम्हाला किती वेळ लागेल. सगळा चिखल चिखल चिखल. जर येत असाल तर शूजचा रबर सोल मेक शुअर करा, कारण थोडंसं जास्त कम्फर्टेबल आहे. चला चला सालेरला जाऊया, डोळे भरून सालेर पाहूया. सह्याद्रीचं निसर्गच एक वेगळं आहे मान्सूनमध्ये आणि हिवाळ्यामध्ये. बॅक साईडला परत धुके आलेत. धुक्यांनी भरलेलं आहे पूर्ण. सालेर किल्ला हा महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यात साटण तालुक्यामध्ये आहे. इथे येण्यासाठी लोकल ट्रान्सपोर्ट अवेलेबल आहेत, पण त्याची फ्रिक्वेन्सी तशी खूप कमी आहे. ट्रेनने येणार असाल तर नाशिक हे जवळचं स्टेशन असून तिथून लोकल एस टीने साटण तालुका आणि साटणमधून पुढे लोकल शेअर टॅक्सी करून बेस विलेज. सो गावातून निघून डोंगराच्या कडेकडेची वाट धरून आपण एका छोट्या जंगलात शिरतो, आणि तो जंगल क्रॉस केला की थोड्याच वेळात खडकात कोरलेल्या आपल्याला पायऱ्या दिसतात, ज्या आपल्याला इतिहासाच्या उंबरठ्यावरती नेऊन पोचवतात.
समोर उभ्या आहेत या सह्याद्रीच्या डोंगर रांगा, ज्या डोंगर रांगेत पसरलेलं धुकं म्हणजे निसर्गाचं एक जिवंत चित्रच वाटतं. प्रत्येक क्षणाला हे चित्र बदलतं आणि मन हरवून जातं त्या शांततेमध्ये. 40 मिनिटे झालेत आपल्याला चालत. सुरुवातीचा बेल्ट थोडासा चिखल आहे, चिखलामधून तुम्हाला पायवाट शोधत यावं लागतं आणि थोडं 10 मिनिटे पुढे आल्यावरती तुम्हाला असे स्टेअर्स आहेत, त्या स्टेअर्सवरून वरती चढायचं आहे. थोडंसं स्लिपरी आहे, त्यामुळे थोडं काळजीपूर्वक चढावं लागेल. आणि हा बॅक साईडला दिसतोय किल्ल्याचा बुरुज. सो त्या बेल्टपासून या जंगलातून हा रूट फॉलो करत झिगझॅगला 40 मिनिट्स लागले आणि इथून किल्ल्याची पहिली तटबंदी दिसते. तर हा किल्ला इथेच संपतो की अजून वरती आहे, पुढे गेल्यावरती आपण बघूया. आहे पहिला बुरुज, किल्ल्याची तटबंदी. किल्ल्याच्या पहिल्या दरवाजामधून पुढे आल्यावरती आपल्याला गंगासागर लेक दिसतं. असं म्हणतात या किल्ल्याची ओळख शिवाजी महाराजपर्यंत नसून ती परशुरामच्या पण नावाने ओळखली जाते. कारण लॉर्ड परशुराम यांनी इथे तपश्चर्या करून गंगा नदीचं आवाहन केलेलं आणि म्हणूनच याला गंगासागर तलाव असं पण म्हणतात. गंगासागर लेकवरून थोडंसं पुढं आलं की आपल्याला समोर मोठा दगड दिसतो, जिथून खरं तर वाट उजवीकडे वरच्या साईडला होती. पण धुके एवढं दाट होतं की आम्ही ती वाट चुकलो आणि सरळ चालत गेलो. पुढे गेल्यावरती एका ठिकाणी पायवाट बंद झाली आणि आम्हाला कळालं की आम्ही वाट चुकलो. धुके क्लिअर झाल्यावरती आपल्याला काही लोक दिसले ज्यांनी ती वाट गाईड केली आणि मागे येऊन आपण परत दगडाकडून उजव्या साईडला वरती वळून वरची वाट पकडली. वाट हरवल्यानंतर आपल्याला परत वाट भेटले. परत जे काही लोक येत होते त्यांनी सांगितले इथून परत भूलभुलैया आहे, पुढे एक झुडपामध्ये तेलाचा डब्बा ठेवला आहे, तिथून आपल्याला राईड घ्यायचं आहे. बघूया आता आपल्याला तेलाचा डब्बा दिसतोय का. हा आहे तेलाचा डब्बा झाडा झुडपांमध्ये दिसला का. आणि हा एक सरळ रोड जातो जो आपल्याला फॉलो नाही करायचा आणि इथून आपण आलोय आणि या तेलाच्या डब्यापासून इथे आपल्याला जायचं आहे. ही पण वाट झुडपांमध्ये लपलेली आहे कुठे. या पाय वाटेतून आपल्याला परत हे दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत.
2 तासाच्या ट्रेकिंगनंतर आपण एका टफ पॅचला पोहोचलो, ज्यासाठी साल्हेरवाडी रूट ओळखला जातो. एका वेळेला एक जाणाऱ्याची किंवा येणाऱ्याची लाईन, कारण हवेचा प्रवाह खूप जास्त होता आणि दगडात कोरलेल्या पायऱ्या खूप जास्त कठीण होत्या वरती चढायला. ट्रेक सुरू केलेली 11:40 झालेत आणि अजून आपण गडावरती पोहोचतोयच. सांभाळून ये बाबा, पायऱ्या कठीण आहेत. गांडुळावर फोकस नको करू, किल्ल्यावरती फोकस करू. साल्हेर किल्ला. दगडात कोरलेल्या पायऱ्यापासून थोडंसं पुढं आलं की उजवी साईडला एक गुहा आहे, ज्या गुहेमध्ये लोक आता पण रात्री स्टेसाठी जातात आणि तिथे टेंट टाकून स्टे करतात आणि जेवण पिवण सगळं आतमध्येच बनवतात. सन 1672मध्ये साल्हेरची ऐतिहासिक लढाई झाली. ही लढाई मुघल आणि मराठ्यांमध्ये झालेली सर्वात मोठी लढाई होती. साधारण 1 लाख मुघल सैन्य आणि 20,000 मराठा सैनिक यामध्ये सहभागी झाले. शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार सरसेनापती मोरोपंत पिंगळे आणि प्रतापराव गुजर यांनी ही लढाई लढली आणि विजय मिळवला. या विजयामुळे सह्याद्रीतील उत्तरेकडील किल्ले मराठ्यांच्या ताब्यात आले. यामुळे शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या विस्तारात मोठा टप्पा गाठला गेला. पाऊस चालू झाल्यावरती आल्यावरती परत हवा बघू शकता किती आहे. पायऱ्यांवरती कमी आणि हवेमुळेच जास्त भीती वाटते. गुहेपासून थोडंसं पुढं आलं की तिथे पाण्याची टाकी आहे, जी अजून पण खूप स्वच्छ आणि खूप मोठी आहे. आणि पाण्याच्या टाकीपासून थोडं पुढं गेलं की अग्निकुंड आहे. असं म्हणतात की सप्तऋषी यांनी या अग्निकुंडामध्ये यज्ञ केलं होतं. सो 9:40, 10:40, 11:40 आणि आता झालेत 12:30. आणि हे आहे मंदिर. किल्ल्याच्या टोकाला पोहोचल्यावर मारुतीचं मंदिर बघायला भेटतं, ज्यात आतमध्ये लॉर्ड परशुराम यांच्या चरण पादुकाचं पण दर्शन होतं. खरं तर पावसाळ्यामध्ये सह्याद्रीमध्ये सगळीकडे धुके पसरलेले असतात, त्यामुळे किल्ल्याचं सौंदर्य आपल्याला नीट बघायला भेटत नाही. त्यामुळे जर इथे यायचं प्लॅन करत असाल तर हिवाळ्यामध्ये नक्की प्लॅन करू शकता, कारण इथे गुहेमध्ये काही लोक टेंट स्टे करतात. सो मित्रांनो, जर साल्हेर किल्ल्याला यायचा प्लॅन असेल तुमचा तर 3 रूट आहेत. एक साल्हेरवाडी आहे जे बेस गाव आहे, एक वाघंबे गाव आहे आणि एक मुल्हेर गाव. सो मुल्हेर गावावरून मुल्हेर फोर्ट करत काही लोक साल्हेर फोर्ट पण करतात. वाघंबे गावावरून जो गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार 3 ते 3.5 तासाचा रूट आहे. आणि सगळ्यात इझी जो रूट आहे तो आहे साल्हेरवाडी. सो साल्हेरवाडीवरून 2.5 ते 3 तास तुम्हाला लागतील वरती चढायला. आणि रूट पण इझी आहे, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आहे रस्ते भेटण्यामध्ये. आणि खूप सारे लोक तुम्हाला साल्हेरवाडी गावावरून ट्रेक करताना भेटतील. शेवटी मित्रांनो, सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की किल्ल्याचं थोडंसं पावित्र्य राखा आणि किल्ला घाण नका करू. सो मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत टाटा, बाय बाय.